जुन्नर मधल्या आपल्या गावात आपण फिरतोय सकाळी सकाळी. आणि बघा ही अशी एंट्री आहे गावाची. फर्स्ट टाइम कांदा काढतोय भारी. चॅस साहेबांना पिकअप केलंय आणि पुन्हा एकदा आमची गाडी निघालेली आहे आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनच्या पाठीमागे. अशा गाड्या थांबल्यात. चला ज्ञानेश्वर महाराज की जय. आता शिवनेरी कॅन्सल करून आम्ही ओझरला चाललो. ओझरचा गणपती करणार आहोत असा इनिशियल प्लॅन आहे. बघूया आता कसा कसा प्लॅन होतोय. असे ट्रिपला प्लॅन चेंज होतात त्याच्यामुळे काय नाही. वास्तव्य असलेलं दोन्ही माझ्या नशिबात हुकलेले. आता हे मी सांगू शकत नाही. मागचं मी कमीत कमी बोलू शकत होतो बायकोला आईला, पण आता हे तर मी बोलूही शकत नाही. म्हणजे हे मला माझ्या छातीवरच घेऊन जावं लागेल. ठीक आहे मी रेकॉर्ड केलंय. टेन्शन हा नेक्स्ट टाइम काय कर, हा आपण दोघं बाईकने नको, मला बाईक पटत नाही, आपण एसटीने. चालेल चालतंय का तुला? येऊया. टेन्शन प्लॅन करू कारण बेवडे नको. हे काय बेवडा आहे काय भेंडी? हा पॅडी. हा पॅडी आहे. हा पण येणार पॅडी आपल्या सोबत. जयेश येणार. हो पण येऊ शकतो असं काय नाही. तो फ्री असेल तरी. जयेश पण आलाय गेल्या वर्षी. आलाय ना शिवनेरीला 3 वेळा ना. ठीक आहे जाऊया. जन्मभूमीला भेट द्यायची माझी इच्छा आहे. ठीक आहे. बाप्पाच्या मंदिराचा पहिला नजारा जबरदस्त. आणि हा लेक आहे हे बघा इकडे आहे. चला आता जाऊया. आलो बाबा. एंट्री झालेली आहे. आता इकडे गाडी पार्किंग करून घेतो आणि मग दर्शनाला जाऊया. पार्किंगच्या समोरच खूप सुंदर असा लेक किंवा धरण बोलू शकतो याला हा आहे. आणि इथे पण खूप छान तुम्हाला वाटेल. ओझरला आलोत आता दर्शनासाठी चाललोत. आम्ही सुरुवातीला 5 जण आलोत. जयेश आहे, मदने आहे, पॅडी भाऊ आणि आमचे ज्ञानेश्वर महाराज आहेत. बाप्पाचं दर्शन घेऊया आधी. खूप प्रसन्न वाटतंय. मंदिर बघल्यावर अजून प्रसन्न वाटेल कारण पॅडी अगोदर आला होता. पॅडीने येता येता गाडीमध्ये म्हणजे मंदिर खूप छान आहे असं सांगितलंय. म्हणजे मला असं वाटतं मी आलोय एकदा पण सध्या मला अजून आठवत नाही. अशा इकडून पार्किंगवरनं आलोय आणि त्याच्यानंतर मग इकडे दुकानं वगैरे आहेत. इकडे भक्त निवास आहेत. बऱ्याचशा बाहेरचे रूम्स वगैरे अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही इथं वस्तीला येत असाल तर काही इश्यू होणार नाही. हे मंदिराचं समोरचं अंगण आहे. जबरदस्त केलं यार. एक नंबर. फटाफट दर्शन करायचं आहे कारण प्रवास खूप लांब आहे आमचा. सो आणि आमचा मान घेतलेला आहे साहेबांनी. हे मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि आता आपण चाललेलो आहोत इथून. स्वच्छता आहे. त्याच्यानंतर लोकांची जी मॅनेजमेंट आहे, भक्तांची जी मॅनेजमेंट आहे ती पण एकदम चांगली बघायला भेटतात. आता बघा पूर्ण आम्ही लाईनमध्ये आहोत. इथं जी स्वच्छता दिसते ना त्याच्यामागे अशा ह्या माणसांचा हात आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही सो काय शूट नाही केलं पण खूप छान दर्शन झालं एकदम आरामात. नारळ फोडण्यासाठी एकदम मशीन आहे. आणि इथे एक नाणूची परत तुमची इच्छा पूर्ण होईल अशी श्रद्धा आहे. त्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. हां कर ना. ट्राय करूया आपण पण. आमचे 2 मेंबर इथं आहेत. चला ज्ञानेश्वरचा कॉइन चिपकलेला आहे. तशी ज्ञानेश्वर तुझ्या इच्छा पूर्ण झाल्या. 2 पोरं झालीत. अजून काय पाहिजे. हे मेन मंदिराचा गाभारा आहे. चला दर्शन घेतलंय आणि मंदिरात इथं बसलोत. हे बघा मस्त पैकी साहेब आहे का. सर्वजण आता भेटले तिथे आणि आता इथून एक फोटो काढायचा आहे. स्वप्नेलदा इकडे आहे. चला आता फोटो काढून घेऊया. बाहेर आलोत आणि आता इकडून जेवायला जायचं आहे. थोडंसं लेट झालो असा प्लॅन आहे. बाकी सर्वजण येतात. भूषण आहे सोबत. म्हणजे आपल्याला सांगितलं नाही खायला नाही. मासवडी आता हे मासवडी थोडी असणार. तुम्हाला तर नॉन व्हेज असेल ना. म्हणजे हे व्हेज आहे का मासवडी आयटम? मासवडी व्हेज वाल्यांसाठी.
मम्मी पहिला मासवडी आली ना की तुमच्यातले काय टेस्ट घेईन बाबा, लय मासवडी ऐकलंय. नाही नंतर मी नॉनव्हेज खाईन. आणि आम्हाला काय ज्ञानेश्वर, आम्हाला काय? मला त्याला विचार ना. अरे यार मी कोणाची तरी कुर्बानी. ऑर्गनायझर असेल ना कोणता, तो आहे ना चालवतोय बघ गाडी ऑर्गनायझर. ठीक आहे, चालेल चालेल. तर अशा प्रकारे आता समोरची गाडी दाखव. ओझरवरनं निघालोत आणि आम्ही एक हॉटेल आहे कुठे स्वप्नदा नेतोय तिकडे चाललोत. ती बघा आमची गाडी एक पुढे आहे, फुंटो. काय फुंटो. अशा कच्च्या रस्त्याला आलोत हॉटेलसाठी. भाई मी पण आश्चर्य झालोय. आणि बाई इथं बॅनर पण आहे बघा, आमंत्रण केलंय खरं, पण असं काय ज्ञानेश्वर. अरे आलं 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 100 मीटर शेतामध्ये असणार हे आमंत्रण हॉटेल. पक्या पण आलेला आहे, जवळपास 5 किलोमीटर लांब आम्ही आलो. नंतर हॉटेलमध्ये आलो. आता बघूया काय इकडची टेस्ट आहे. स्वप्नाला जाम तारीफ केलेली आहे. बाबा याला पहिला खावायला द्या आणि गप करा. लय नुसती बडबड करतोय. प्रोडक्ट पण आहे त्यांचे, नीम, गोमो, शॅम्पू बिम्पू, आयुर्वेदिक. हे बघ जबरदस्त आहे. बघतो रश्मीला फोन करतो. मच्छीचे पण आयटम आहेत थोडेफार काहीतरी. जेवायला बसलोत असे सर्व एका लाईनीत बसलेत पंक्तीला. मी चिकन सांगितलंय, मी त्याने मटन सांगितलंय. आम्ही चिकन सांगलेला पण सगळ्याही मटन सांगलाय. चेंज आता मटन नव्हता. असा तरी चिकन सगळीकडे खातो. इकडचा मटन खाऊन बघूया. असे ताट आलाय मस्त, भाकरी, लिंबू बिंबू मारके. सुरुवात करतो फटाफट, टाइमपास नको करूया. जेवण करून झालंय आणि आता इथे हॉटेलच्या पाठीमागे दुसरी टाईप काहीतरी समथिंग आहे. बघूया काय आहे. स्वप्नीलला घेऊन आलाय. हे बघा इकडे गाई वगैरे आहेत. थोडंसं आहे ला, हे सब म्हणजे शेतामधलं सर्व आहे इकडं. इकडं पण बसायची सोय आहे एकदम. इकडं पाठीमागं आहेत ते. इकडे हा एक पॉईंट आहे. इकडे स्टेला वगैरे येऊ शकता, रूम आहेत. आणि इकडे फॅमिली वगैरे एन्जॉय करू शकता. म्हणजे जेवण प्लस हे स्टे आणि बाजूची ठिकाणं जी फिरलीत तर असं इथं तुम्ही राहू शकता. म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात. भूषण आणि हे बघा हे आमचे छोटे मोठे आहेत. जेवल्यानंतरचा असा सीन आहे. सगळे असे इथं बसलेत. दोघं तिथं, हा एक आणि अर्धे दोघे ते एक्सप्लोर करतायत. अजून त्यांचं एक्सप्लोरिंग करून संपतच नाही. आता इथून थोड्या टायमात निघायची प्लॅनिंग सुरू आहे, कुठून कुठून जायचं. इकडं काळी द्राक्ष आहेत, ते बघायला आलोय मी. साईराजने सांगितलंय मला ब्लॅकवाली जास्त आवडतात. हे जास्त नाही आले वाटतं. इकडे इकडे बघूया आलेत का इथं. बरोबर नाही दिसणार इकडे. हा हे बघ घट बघा. आईला सई पोरगी माझी येडी होईल रे. आईला शपथ. फवारणी चालू आहे कांद्यावर. प्रोग्राम आटपलाय, जायची तयारी. बाय बाय, आरामात या सगळे जण. चला आम्ही पण निघालोत. आता आम्ही एक्सप्रेस वेने जाणार आहोत. आम्ही 5 जण आता निघालोत पुढं. गणेश सर थांबणार आहेत, त्यांच्या घरी प्रॉब्लेम झालाय. आणि आणखी एक गाडी आहे, ती एक येते. सो अशा प्रकारे आम्ही निघालोत. शिवनेरीवरनच निघालोय. टायमाअभावी आम्ही आता दर्शन करू शकलो नाही, म्हणजे किल्ल्यावर जाऊ शकलो नाही. ठीक आहे, पण नेक्स्ट टाइम येऊया. पण मस्त प्लॅन झालाय. सो हा ब्लॉग आता मी इकडेच एंड करतोय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओज मध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी. हे माझे बघ. ओके.